सार्वत्रिक विधानसभा निवडणूक 2024च्या अनुषंगाने मान खटावमधील मुंबईवासियांचा परिवर्तन संवाद मेळावा सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अनिल भाऊ देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कळंबोलीतील न्यू इंग्लिश स्कूल येथे आयोजित करण्यात आला होता। यावेळी मुंबई स्थित असणाऱ्या मान खटाववासियातील जनतेने मोठी गर्दी केली होती। यावेळी अनिल भाऊ देसाई यांनी सत्तेतील नशा विद्यमान आमदाराची उतरा व परिवर्तन करा असे आवाहन केले। लढाईसाठी लढणार नाही तर जिंकायसाठी लढणार आहे। नुसतं लढाईसाठी लढणार नाही तर जिंकायसाठी लढणार आहे। माझ्या आयुष्यात की मुंबईमध्ये आलं की भाषण करायचं, माझ्या मानच्या मातीला, माझ्या मानच्या स्वाभिमानी जनतेला मला इथं उभं करायचं आहे। मला इथं माझ्या राबणाऱ्या माणसांसाठी, मान खटाववासियांसाठी भवन उभं करायचं सांगितलं होतं की नाही। कळंबोलीमध्ये सभा झाली त्या सुधागड हायस्कूलच्या ग्राउंडवरती आणि सांगितलं मानच्या माणसाला मी इथं मानवासियांसाठी भवन बांधून देणार आहे का कुठं भवन कळंबोलीत अख्ख्या मुंबईत कुठं सुद्धा रिटून बोल, पैशाच्या जोरावरती काय पण बोल, हे जे काय राजकारण चालू आहे या राजकारणाला छेद व्हावा, याच्यामध्ये परिवर्तन व्हावं, याच्यासाठीचा हा परिवर्तन संवाद मिळाला। आणि आपल्या सगळ्या गावामध्ये बघा मागच्या काही दिवसापूर्वी पाऊस पडण्यापूर्वी दुष्काळ पडला होता। 90 गावामध्ये मान तालुक्यातल्या 90 गावात टँकर चालू आणि हीच अवस्था खटाव तालुक्यात पण चालू होती। पण इथं यायचं आणि जलपुरुष म्हणून बोर्ड लावायचे आणि पाण्याची तेवढी टिमकी वाजवायची आणि मान खटावच्या मातीतील आपल्या सगळ्या माणसांना जिथं आसरा मिळाला, जिथं आपण सगळे जण वाढतोय आणि इथं राहून काम करतोय, इथं वाढतोय, इथं राहतोय आणि आपलं घरदार चालवतोय, अशा या कळंबोली शहरामध्ये आज मान खटाववासियांच्या परिवर्तनाचा नारा देण्याच्या निमित्तानं परिवर्तन संवाद दौरा या निमित्तानं आजची ही सभा संपन्न होते। या सभेसाठी ज्यांनी आता आपल्या सगळ्यांच्या समोर संबोधित केलं, किंबहुना या सभेसाठी आपलं हे प्रशालेचं मैदान दिलं, किंबहुना आपल्या सगळ्यांच्यावरती ज्यांची मायेची पाकर आहे आणि जे पवार साहेबांचे निष्ठावंत आहेत असे या कळंबोलीचे आणि या विभागाचे राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय सतीजी पाटील साहेब, प्रोटोकॉल बाजूला ठेवून एका बाजूने नावाने सुरुवात करतो। आदरणीय कुर्ला नागरी बँकेचे माजी संचालक आदरणीय खटाव तालुक्यातील सन्माननीय इथं मुंबईमध्ये राहणारे आदरणीय वालचंदजी माने साहेब, ज्यांनी अत्यंत मनापासून मार्गदर्शन केलं आणि जे कुर्ला नागरी बँकेचे गेले 22 वर्ष संचालक आहेत, त्या बँकेची धुरा सांभाळत आहेत आणि आमचे मित्र असणारे आणि आमच्या आदरणीय बनगरवाडीचे विरकरवाडीचे आदरणीय किसनराव मदने साहेब, व्यासपीठावर असलेले मगाशी ज्यांनी मार्गदर्शन केलं आणि मला खरं तर ऐकता आलं नाही, पण पहिल्यापासून एक चळवळीतला नेता, रंग कामगारांसाठी काम करणारा, या मुंबईमधला रंग कामगारांचा नेता आदरणीय धनाजीराव सावंतसाहेब, व्यासपीठावर असलेले मुंबईमध्ये घनसोलीमध्ये राहणारे आणि मुंबईतनं साताऱ्यामध्ये आले आणि सरपंच परिषदेचे सरचिटणीस झाले ते आदरणीय शशिकांतजी डोयफोडे साहेब, पाठीमागं बसलेले आमच्या आदरणीय कुर्ल्यामध्ये हिराजी राकोंडे सर, सन्माननीय अरुणजी काकडे साहेब ज्यांनी आत्ता मार्गदर्शन केलं, अरुणजी काकडे साहेब, आदरणीय श्रीजी देशमुख साहेब, आदरणीय शिवकृपा आता पतसंस्थेचे ते संचालक आहे, शिवकृपा पतसंस्थेचे दुसरे संचालक आणि आदरणीय बरेच वर्ष काम करणारे आदरणीय अविनाशजी भोसले साहेब, दुसरे व्यासपीठावर बसलेले आमचे नारावलीचे आणि ह्या ज्या मंडळींनी मुंबईमध्ये आयुष्य घालवलं ते सन्माननीय अरुणजी अटकर साहेब, दुसरे आमच्या पळसवाडचे सन्माननीय अरुणजी यादव साहेब, सन्माननीय आनंदराव सावंत साहेब। खरं तर मी मगाशी सांगितलं की प्रोटोकॉल प्रमाणे नाव घ्यायचं झालं तर ज्यांनी इथं मार्गदर्शन केलं आणि इथल्या ज्या राष्ट्रवादीच्या शहराच्या अध्यक्ष आहेत पण त्या आमच्या भगिनी पाठीमागं बसल्यात आदरणीय पवारताई सांगितलं आपण
तुम्ही आमच्या शेजारच्या राजेवाडीच्या आणि मानदेशामध्ये मानदेश जो आहे गदी माडगुळकरांचा त्यामध्ये आटपाडी आणि मान म्हणूनच मिळून मानदेश आहे. त्या आदरणीय पवारताई आहे. आपण बघितलं असेल व्यासपीठावरती बसलेल्या सगळ्यांचं मी नाव घेतलं. मला माहिती आहे आता जर एका ओळीने मी जर सुरुवात केली तर आपण बघाल इथं पोपटराव सर आमचे मोहीचे बसले, ताजनगर पोकळेवाडीचे सन्माननीय पोकळे साहेब बसले, ज्या माझ्या भगिनीनं इथं आपल्या सगळ्यांच्या समोर मार्गदर्शन केलं ती माझी पांगरीची आणि मूळ बिदालची म्हणजे दोन्ही गावची मूळ पांगरी बिदालची माहेरवाशी आणि पांगरीची सासरवाशी माझी बहीण जगदाळे गायकवाडताई. असं आत्ता जरी जाताना कारण मला माहिती आहे आपण सगळेजण माझ्या एका व्हॉट्सअपच्या मेसेजवरती आलं ते फक्त व्हॉट्सअपवरती मेसेज पाठवलं कारण सगळ्यांना फोन करणं शक्य नव्हतं. एवढे हजारोच्या संख्येने एवढी सगळी माणसं जी जमलेत ती फक्त व्हॉट्सअपच्या मेसेजवरती जमलेत. पण मला पूर्ण खात्री आहे आदरणीय पाटील साहेब तुम्ही जर जाताना थोडा वेळ बाहेर जर माझ्यावर थांबला तर आपण बघाल यातल्या 70% लोकांना मी नावानं सांगणार. आपण बघताय 25 वर्षाची माझी सामाजिक जीवनातली आणि राजकीय जीवनातली 25 वर्ष माझी पूर्ण झाली. साधारण मी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा 22 वर्ष झालं संचालक म्हणून काम करतोय. 4 टर्म मी कुटुंबाबद्दल 4 टर्म जिल्हा परिषदमध्ये समाजकारणातनं राजकारणातनं जिल्हा परिषदमध्ये काम करतोय. साधारण या 25 वर्षाच्या कालखंडामध्ये अनिल देसाईंनी काय कमवलं तर साधारण मागच्या आपल्या सगळ्यांना माहिती आहे 2 महिने ही इलेक्शनची प्रक्रिया सुरू झाली आणि साधारण मागच्या काही दिवसापूर्वी मी पिंगळीच्या चौकामध्ये कारण तुम्हाला साहेब पिंगळी कळणार नाही पाटील साहेब पण तुम्ही सोडून इथं सगळे बसलेल्या लोकांना पिंगळी माहिती आहे. त्या पिंगळीच्या चौकामध्ये मी एका चहाच्या टपरीवर कारण मी चहाच्या टपरीवर बसणारा आणि सर्वसामान्य माणसांच्या मध्ये राहणारा एक सामान्य कार्यकर्ता आहे. 25 वर्ष मी जमिनीवर चालणारा आणि कुठली सत्तेची आणि पैशाची कधी मगरुरी मस्ती न येऊन देणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे 25 वर्ष सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यातली काढलेला कार्यकर्ता आहे. आणि त्या पिंगळीच्या चौकात बसलो होतो आणि काही लोक नवीन चेहरे मला दिसले. मला माहिती आहे मी सिव्हिल इंजिनियर आहे. मला पुस्तकातलं काय वाचता येतं की नाही मला माहीत नाही पण मी माणसांचे चेहरे फार चांगले वाचतो. आणि पिंगळीच्या त्या चौकात बसल्यावर मी बघितलं की काही नवीन माणसं मला तिला दिसली. ती मान तालुक्यातली नव्हती. म्हणून मी त्यांना विचारलं की तुम्ही कुठले आहात तर म्हणले साहेब आम्ही सर्वे करतोय. कोण उभा आहे कोणाला कुठला पक्ष चिन्ह देईल कोण निवडून येईल याचं सर्वे करतोय. म्हणलं कोणाकोणाची नाव आहे म्हणजे तुमचं पण अनिल देसाई त्यामध्ये नाव आहे. मी त्यांना विचारलं तुम्ही मान आणि खटाव तालुक्याच्या सगळ्या गावात गेला होता का हो म्हणजे जवळजवळ सगळ्या गावात आमचा सर्वे पूर्ण झाला आहे. मी त्यांना विचारलं तुम्ही मला काय माहिती द्याल का म्हणजे तुम्हाला काय आढावा पाहिजे तुम्हाला काय माहिती पाहिजे. मी म्हटलं तुम्ही कुठल्या गावात किती मतं पडतील कुठल्या गावात किंवा कुठल्या पक्षाचं चिन्ह मिळेल याच्यापेक्षा मला एवढी माहिती द्या. मला प्रामाणिकपणे गोष्टी एवढंच सांगा की तुम्ही मान आणि खटाव तालुक्यातल्या जर सगळ्या गावात गेला असेल तर अनिल देसाई लबाड माणूस आहे. अनिल देसाईनं कुणाला फसवलंय अनिल देसाईनं कुणाचं वाईट केलंय अनिल देसाई कुणाशी वाईट वागलाय असं म्हणणारा एखादा माणूस कुठल्या गावात तुम्हाला भेटला का ते म्हणले असं म्हणणारा माणूस कुठल्या गावात भेटला नाही. काम कमी जास्त झालं असेल किंबहुना इतर काय बोलले असतील पण माझ्याविषयी अख्ख्या मान खटाव मतदारसंघामध्ये 25 वर्षात वाईट म्हणणारा एक सुद्धा माणूस निर्माण झाला नाही. हे माझं भांडवल आहे ही माझी संपत्ती आहे आणि मला माहिती आहे या भांडवलाच्या जोरावर आणि लोकशाहीमध्ये सगळ्यात मोठं जर काही भांडवल असेल तर हे समोर बसलेलं हे सगळं लोकशाहीचं भांडवल आहे. या सगळ्या भांडवलाच्या जोरावरती येणाऱ्या विधानसभेला सामोरं जावं याच्या दृष्टीनं मी तयारी सुरू केलेली आहे. साधारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे माझ्या सगळ्या गावातली मान खटाव तालुक्यातल्या प्रमुख सगळ्या गावातली आपण सगळी प्रमुख माणसं जी मुंबईमध्ये आहे आणि मला
मगाशी कोणीतरी मगाशी भाषणामध्ये सांगत होते, मुंबईकर गाव बदलतो, मुंबईकर गाव चालवतो, स्वतःचं घर चालवतो असं नाही, तर तुम्ही मुंबईकरी येतात आणि गाव चालवतात. मुंबईचा माणूस गावात आला की मुंबईकर गावात काय करू शकतो मला माहिती आहे. मुंबईकर गावात आला तर गावात 10-20 माणसं 4 दिवस त्या मागे फिरत असतात, 1 दिवस नाही. म्हणजे स्वतःचं घर नाही तर गावातली जी 5 माणसं असतात त्यांची मित्रमंडळी परत तो येत नाही. जोपर्यंत मुंबईकर जात नाही तोपर्यंत गावातली 5-25 माणसं त्याची पाठ काही सोडत नाही. त्यामुळे तुमची किमया आणि तुम्ही काय आहात हे मला फार चांगलं माहिती आहे. आणि त्यामुळे साधारण गेल्या 2 महिन्यामध्ये मी विधानसभेला उभं राहायचं मानसिक तयारी केल्यावरती 2 महिन्यामध्ये सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत मी अख्ख्या मानखटाव विधानसभा मतदारसंघाच्या साधारण 95% गावामध्ये वाड्या वस्त्यावरती सगळ्यांना जाऊन आलो. सगळ्या लोकांना मी भेटलो. आज मानखटाव विधानसभा मतदारसंघातलं एक गाव किंवा वाडी वस्ती अशी नाही की साधारण तिथं 5-25 लोक अनिल देसाई आल्यावरती त्याच्यासाठी जमत नाहीत आणि अनिल देसाईसाठी थांबत नाही असं एक सुद्धा गावाने वाडी वस्ती राहिली नाही. आणि एक कशाच्या जोरावर तर मग अशी माझा पुण्या बोलला वस्तुस्थिती आहे. राजकारणासाठी माणसांची मनं पेटवायचं काम करतात. राजकारणासाठी माणसाला पेटवायचं काम करतात. आपण बघताय मानखटाव विधानसभा मतदारसंघामध्ये आता काय चालू आहे. एका गावातला एक गट माझ्याकडे यावा, मग भावाभावाच्या गावागावातल्या 2 गल्ल्यात भांडण झालं पाहिजे, एक त्यातला पोलीस स्टेशनला गेला पाहिजे आणि मग पोलीस स्टेशनला फौजदाराला फोन करायसाठी दुसरा माझ्याकडे आला पाहिजे. या भावनेतनं राजकारण चालू आहे. पण अनिल देसाईने कधी सुद्धा माणसाची मनं पेटवायचं काम केलं नाही. प्रामाणिकपणे अनिल देसाईनं 22 वर्षामध्ये माणसाच्या चुली पेटवायचं काम केलं. आपण बघा आपल्या कुठल्याही गावामध्ये तुम्ही तुमच्या गावातला तुम्ही अभ्यास करा. तुम्ही आपल्या शेजाऱ्याला फक्त आजूबाजूच्या बसलेल्या शेजाऱ्याला विचारा. अनिल देसाई जर कुठल्याही गावात गेला तर गावात मला 5-10 मुलं भेटली तर मी त्यांना एकच सांगतो की तू काय करतोय. जेव्हा तो म्हणतो मी काय करत नाही तेव्हा मला फार जरा कृपा करून जरा थोडी शांतता पाठीमागे ठेवा. कारण पलीकडे गर्दी फार झाली आणि आपल्या सगळ्यांना मला माहिती आहे आपल्या सगळ्यांना पुढचं काही दिसत नाही. पण मी या 25 वर्षामध्ये कधी सुद्धा गावात गेलं की तू काय करतो बाबा, मी त्याला म्हणतो अरे एखादी पानपट्टी काढ, एखादं पंक्चरचं दुकान काढ, एखादं किराणा मालाचं दुकान काढ, एखादा छोटा मोठा काहीतरी गावात तू जगायसाठी उद्योगधंदा कर. बाबा जर तुझ्या खिशात पैसा आला तर तुला समाजात किंमत आहे. तुझ्या खिशात पैसा नाही आला तर तुला कुठं सुद्धा विचारणार नाही. तर स्वतःला कसं जगता येईल हे तू पहिलं बघ. आणि मग मी त्याला परत सांगतो की मी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा उपाध्यक्ष आहे, संचालक आहे. या जगामध्ये सगळी आजोबा पंजोबा आपल्याला सगळ्यांना सांगितले जगात सगळी सोंग करता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही. मी त्याला सांगत असतो तुला जर काही बनायचं असलं, तुला जर काही करायचं असलं तर काही काळजी करू नको, लागेल एवढा पैसा तुझ्या मागं उभं करायचं. त्या पैशाचं सोंग उभं करायचं काम अनिल देसाई करेल, फक्त तू प्रामाणिक भावनेने कर. हे सांगत मी 25 वर्ष काम करतोय. आज सुद्धा मला माहिती आहे साहेब सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत मी सगळ्यांचा फोन घेत असतो. फक्त मला कोणाचा मिस कॉल पडला इथं बसलेल्याला पण विचारा आणि तुम्ही तुमच्या गावातल्या कोणाला पण विचारा. ज्याला मला मिस कॉल आलाय त्याच्याशी संध्याकाळी 12 पर्यंत झोपण्यापूर्वी मी बोलत असतो. बोलतो की नाही आणि तुम्हाला सांगू एक सुद्धा असा होणार नाही की ज्याने मला मिस कॉल दिलाय आणि त्याच्याशी मी झोपण्यापूर्वी बोललो नाही. असं सातत्यानं मी 22-25 वर्ष बांधवांना काम करतोय. आज आपण बघताय या विधानसभेच्या इलेक्शनच्या संदर्भामध्ये मी आज परिवर्तन आणि संवाद दौरा करायसाठी आपल्यामध्ये आलो. परिवर्तन व्हावं म्हणजे अनिल देसाई आमदार व्हावं म्हणून परिवर्तन व्हावं यासाठी मी तुमच्यामध्ये आलो नाही. आज काय अवस्था आहे आपल्या गावामध्ये विचार करा बांधवांनो. आज कोणतरी लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या रूपाने मताचा अधिकार दिला
आणि मताच्या पेटीतनं एक राजा जन्माला आला. आता लोकशाहीमध्ये राजा हा राजाच्या पोटी जन्माला येत नाही, तर तो मतातनं लोकशाहीच्या पेटीतनं जन्माला येतो. आपण सगळ्यांनी एका 15 वर्षापूर्वी ज्याला एखाद्याला राजा बनवलं, आज तो काय करतोय, तर आज पैशाच्या जोरावर, सत्तेच्या जोरावर त्याला वय कळत नाही, त्याला माणसाचं कुठली गोष्ट कळेना, त्यातलं समाजातलं त्याचं स्थान कळत नाही. आज तो भेटलेल्या प्रत्येक माणसाला अरकार बोलायला लागला, गावातल्या वडीलधाऱ्या माणसाला अरकार बोलायला लागला. जी मगरुलेली वस्ती वाढली, याच्यामध्ये परिवर्तन व्हावं ही अनिल देसाईची भावना आहे. सत्तेत परिवर्तन म्हणजे मी आमदार हे परिवर्तन आहे, जी वागणूक लोकांना मिळते याच्यामध्ये परिवर्तन हवंय. कुणाला तरी काय वाटायला लागलंय, कुणाला तरी वाटायला लागलंय की मी एका 1000 रुपयेमध्ये 500 रुपयेमध्ये माणसं विकत घेईन आणि मी या तालुक्याचा लोकप्रतिनिधी कायम मरेपर्यंत राहील, जी भावना निर्माण झाली याच्यात परिवर्तन झाले पाहिजे. लक्षात ठेवा, 500 रुपयेनं 1000 रुपयेनं आपलं पोट भरत नाही, आपलं काही होत नाही. पण दुर्दैवानं गेल्या 15 वर्षामध्ये त्या लोकप्रतिनिधी कळालं, कुठल्याही एखाद्या वडीच्या, एखाद्या कळंबीच्या, एखाद्या त्रिमलीच्या, एखाद्या औंधाच्या माणसाला जो माणूस पहिला 2 नंबरच्या फळीत होता तो जिवंत राहिला का नाही मला माहीत नाही. त्यांनी काय केलं तर 15 वर्षामध्ये फक्त बंदर बच्चे आणि खोयबा म्हणणारी माणसं निर्माण केली. शेवटच्या 4 दिवसामध्ये जो जास्त दारू पाजू शकतो, जो जास्त लोकांना धाब्यावर घेऊन जाऊ शकतो आणि त्याच्या जोरावर मला गावातली 300-400 मतं मिळवून देईल, तो गावातला नेता केला. आणि जी गावातली चांगली किसनबाई, तुम्हाला आठवत असेल जुन्या काळामध्ये तुमच्या गावातल्या बंदरवाडीच्या, माझ्या एखाद्या शिरतावच्या, एखाद्या आमच्या वचन माने साहेबांच्या, एखाद्या मानेवाडीच्या माणसाला जी समाजामध्ये किंमत होती पहिली, राहिले का माने साहेब? आहे का एक तरी नेता 2 नंबरच्या फळीतला राहिलाय मानखटामध्ये? का राहिला नाही? याचं कारण आहे त्यांना वाटायला लागलं की 500 रुपयेमध्ये, 1000 रुपयेमध्ये ही माणसं विकली जातात, त्यामुळे 5 वर्ष माणूस जगलाय का मेलाय बघायची गरज नाही. आणि त्यामुळे आज अशी अवस्था आहे की आपण जलपुरुष म्हणून ज्यांच्याकडे बघतोय, जे पाण्याची टिमकी वाजवत आहेत, जे 15 वर्षापूर्वी ज्यावेळी भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी युतीचं मागं ज्यावेळी सरकार 95 सालामध्ये आलं असेल, त्यावेळी जेवढ्या किसनबाई योजना झाल्या, त्याच योजनाच्या यंदाचं गुऱ्हाळ अजून सुद्धा 30 टिमकी. आपल्या सगळ्यांना माहिती, आपल्या सगळ्या गावामध्ये बघा, मागच्या काही दिवसापूर्वी पाऊस पडण्यापूर्वी दुष्काळ पडला होता. 90 गावामध्ये, मान तालुक्यातल्या 90 गावात टँकर चालू होतं. आणि हीच अवस्था खटाव तालुक्यात पण चालू होती. पण इथं यायचं आणि जलपुरुष म्हणून बोर्ड लावायचे आणि पाण्याची तेवढी टिमकी वाजवायची. अनिल देसाईनं 2003 सालामध्ये टेंबूच्या पाण्याचं 16 गावचं 16 दिवसाचं आंदोलन केलं होतं आणि 18 सालामध्ये महाबळेश्वरवाडीचा तलाव भरला आणि तिथनं पुढं सलग आतापर्यंत भरतो का नाही? तर जमालवाडीचे काय आमचे अर्जुन मोटकडे साहेब बसले, विचारा करणार. हे काम करणारा अनिल देसाई कार्यकर्ता आहे. तेव्हा खोटं बोल, रेटून बोल, पैशाच्या जोरावरती काही पण बोल, हे जे काही राजकारण चालू आहे, या राजकारणाला छेद व्हावा, याच्यामध्ये परिवर्तन व्हावं, याच्यासाठीचा हा परिवर्तन संवाद मिळाला. एकेकाळी काय सांगायचं, मुंबईत आलं की मुंबईमध्ये आलं की भाषण करायचं, माझ्या मानच्या मातीला, माझ्या मानच्या स्वाभिमानी जनतेला मला इथं उभं करायचं आहे, मला इथं माझ्या राबणाऱ्या माणसांसाठी, मान खटावरशांसाठी भवन उभं करायचं. सांगितलं होतं मी. गणबोलीमध्ये सभा झाली त्या सुधागड हायस्कूलच्या ग्राउंडवरती आणि सांगितलं मानच्या माणसाला मी इथं मान वाशांसाठी भवन बांधून देणार. आहे का कुठं भवन? गणबोलीत, अख्ख्या मुंबईत कुठं सुद्धा नाही. उलट आता ह्यातला जर एखादा विचारायला गेला तुमच्यातला, तर पहिलं म्हणलं तुम्हाला मत दिलेस का, त्यामुळे तुला विचारायचा अधिकार नाही. समजा एखादा मत दिलेला पण त्यांच्यातला पुढारी गेला, त्याला काय म्हणणार, तुला गावाला 5 लाख रुपये दिलं होतं, तेव्हा म्हणला होता 500 मतं देईन, आता तुझ्या गावात पडली 350 मतं, आधी 5 लाखाचा हिशोब दे आणि मग कामाचा विचारा तुम्ही जे जे गेले त्यांच्या पाठी. त्यामुळं खरं आहे ना, त्यामुळं विरोधी पार्टीचा पण विचारत नाही. औंधात एक सभा झाली, विरोधी पार्टीच्या लोकांना म्हणायचं आमच्या पाणी प्रश्न, विरोधी पार्टीच्या माणसाला प्रश्न विचारला की त्याला म्हणायचं तुला अधिकार आहे का, स्टेजवर बसलो फार मधुर, तुला अधिकार आहे का विचारायचं, मत दिले का तुम्हाला, आणि त्यांच्या पार्टीच्या माणसाला म्हणायचं त्यांनी काही सोयीचं गोळीगोळीत बोलायचं. असलं जे राजकारण चालू आहे याच्यामध्ये परिवर्तन व्हावं, याच्या दृष्टीनं अनिल देसाई आला. बांधवून मी अत्यंत नम्रपणे सांगेन, मगाशी काकडे साहेब बोलले की मोना मी नाही सांगणार,
तर एक भारतीय जनता पार्टीच्या साहेब लाभार्थ्यांचा मेळावा सातारमध्ये झाला. कारण भारतीय जनता पार्टीला लाभार्थ्यांची मेळावा यायची सध्या सवय चालू आहे आणि त्यामध्ये एक मेळावा झाला सातारमध्ये आणि त्याच्यामध्ये सन्माननीय नरेंद्रजी पाटील साहेब जे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आहेत त्यांनी भाषण केलं. म्हटलं तर मी आता पण तुम्हाला दाखवेन सगळ्यांना ते. त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की अनिल देसाईंनी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेने महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचं काम केलं. मी अभिमानानं सांगतोय माझ्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष आहेत त्यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून जवळजवळ 376 कोटी रुपये एका वर्षामध्ये प्रकरण करून 7,500 मराठा समाजाच्या मुलांना कामाला लावलं, एकदम उद्योगधंदा लावलं. पण एवढ्या न थांबता आम्ही वेगवेगळ्या जिल्हा बँकेच्या योजना ज्या धनगर समाजाच्या लोकांसाठी असेल मग त्यामध्ये वसंतराव नाईक उपयुक्त भक्ती म्हणून महामंडळ आहे, ओबीसीसाठी ओबीसी महामंडळ आहे, मागासवर्गीय लोकांसाठी लोकशाही अण्णाभाऊसाठी महामंडळ आहे. या सगळ्या महामंडळाच्या माध्यमातून हजारो तरुणांच्या हाताला काम द्यायचं मी प्रामाणिकपणे काम केलं. हे काम करणारा अनिल देसाई कार्यकर्ता आहे. आणि म्हणून बांधवांनो मला आता राजकीय विषयावरती आलं पाहिजे. मी इलेक्शनला लढायची भावना आणि भूमिका घेऊन जनतेत जातोय. आज तुमच्याकडे पण आलोय. मी आदरणीय पवार साहेबांकडे तुतारी मागावी यासाठी काम करतोय किंवा त्यांच्याकडे मागणी केलेली. मागू ना तुतारी चिन्ह आणि इलेक्शनला उभा राहू का, इलेक्शन लढू का हे विचारायसाठी सुद्धा मुंबईकरांना आलोय. मुंबईचे पित्त ते माझ्या मानखटामध्ये सगळे ऐकतं मला माहिती आहे. त्यामुळं मुंबईकरांचा म्हणले आशीर्वाद घ्यावा, मुंबईकरांना विचारावं की मुंबईकरांनो मी या इलेक्शनला सामोरं जाऊ का ते सांगायसाठी विचारायला आलो. इलेक्शन लढायचं ना, मी आपल्या सगळ्यांना प्रामाणिकपणे सांगतो अनिल देसाई हे इलेक्शन लढाईसाठी लढणार नाही तर जिंकायसाठी लढणार आहे. नुसतं लढाईसाठी लढणार नाही तर जिंकायसाठी लढणार आहे. माझ्या आयुष्यात मी एकच इलेक्शन हरलोय 14 सालामध्ये, तर मी कॉलेज जीवनापासून कुठले इलेक्शन हरलो नव्हतो. जे 14 सालामध्ये इलेक्शन हरलो ते शेवटचं होतं. काल सुद्धा विचारायचं माझे मित्र प्रमोद बागल यांचं नाव घ्यायचं राहिलं, मला फार मनापासून काम केले प्रमोदनी. काल मी आलो आणि पाऊस जोरात पडत होता. प्रमोदनं मी बघितलं, सगळं वातावरण बघितलं, म्हणजे कुठं स्टेज लावायचं. मी जातानाच सांगितलं होतं की इथं स्टेज लावा. पाटील साहेब तुम्ही पण सांगितलं, तुम्ही देवाला प्रार्थना केली, पण मी सांगितलं इथं स्टेज लावायचं. म्हणजे पाऊस लई पडतोय, काय करायचं. काही काळजी करू नका म्हणलं, माझा परमेश्वर आणि तुम्ही सगळे परमेश्वर माझ्या पाठीशी आहात. उद्या पाऊस येणार नाही. सगळी माणसं जेवून खाऊन घरी गेल्याशिवाय, सगळे पोटभर जेवून घरी गेल्याशिवाय एक सुद्धा पावसाचा थेंब पडणार नाही. काही काळजी करू नका, मला पूर्ण खात्री आहे. कारण माझ्या नावात देसाई आहे. देसाई म्हणतो ना आपण, हा अनिल देसाई आहे. हा देणारा कार्यकर्ता आहे. मान खटाव तालुक्यामध्ये एकमेव अनिल देसाई असा कार्यकर्ता आहे ज्यांनी या 22 वर्षामध्ये किमान 50 पोरं स्वतःची 4 व्हीलर घेऊन माझ्या मागे फिरणार निर्माण केले. दुसऱ्या कुणीही केली नाही. हे सत्ता नसताना केले. काकडे साहेब आपण मगाशी सांगितलं, आपण बोलला अनिल देसाई जरी मराठा समाजातला असला तरी अनिल देसाई मराठा समाजापुरतं त्यांनी कधी काम केलं नाही. त्यामुळे माझ्या धनगर समाजातले बांधव इथं बघताय, अविनाश मासाळ असेल, माझा दादा दडस असेल, संजय गाडवे असतील, इथं राजू गोरड असेल, ही कितीतरी धनगर समाजातली मुलं, साधी साधी मुलं होते, पण आज 4 व्हीलरमध्ये फिरतायत, गाड्या घेऊन माझ्या मागे फिरतायत. आज माझ्यासाठी इथं आले. मला माहिती आहे ज्या ज्या गावात धनगर समाजातल्या गावात मी जातो त्यावेळी धनगर समाजातली सगळी बांधव सांगत असतात अनिल देसाई हा माझ्या कुटुंबातला आहे, आमच्या धनगर समाजाचा आहे. आणि ते सुद्धा बाळूमामाला साकडं घालत आहेत की बाबा बाळूमामा माझ्या धनगर समाजातला अनिल देसाई आमदार झाला पाहिजे. इथं आदरणीय सुनीलजी खाडे साहेब आले. विचारा वंजारी समाजातलं, मी गोंदावले गटातनं जिल्हा परिषद उभा राहिलो होतो बांधवानं. तिथं वंजारी समाजातलं एक पळशी गाव आहे. आधी इलेक्शन झालं होतं पळशी गावातलं आणि खून झाले होते, खून पडले होते, एकमेकाची माणसं तोंड बघत नव्हती. त्या गावामध्ये मी उभा राहिलो परत जिल्हा परिषदला आणि मला 2200 मतं पडली. 1100 मताचं लीड पडलं विरोधी पार्टीचे उमेदवार. त्यामुळे मला खात्री आहे पळशी असू द्या, ढाकणी असू द्या, धामणी असू द्या, इनकुड असू द्या, तडावळ असू द्या, मांडवा असू द्या, यातली वंजारी समाजातली सगळी माणसं अनिल देसाई हा वंजारातला आहे हे म्हणणार अनिल देसाई कार्यकर्ता आहे. आणि अनिल देसाई सुद्धा जवळजवळ 7-8 मुलं त्यातली जिल्हा बँकेत नोकरी वंजारी समाजातली पण लावले. काय मान्यसाहेब बाकी काही जास्त मी काही इथं सांगत नाही, पण हजारो माणसांच्या चुली पेटवायचं आणि शेकड्यानं माणसाला नोकरीला उद्योगधंद्याला लावायचं काम अनिल देसाई कार्यकर्ता.
त्यामुळे ते असेल इतर सगळे बहुजन समाजातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे की अनिल देसाई हा आपला कार्यकर्ता आहे, आपला माणूस आहे आणि या पुण्यातली सगळी माणसं माझ्याकडे बघत असतात आणि त्यांच्या जोरावरती इलेक्शनला मी अजिबात भीत नाही. मला इलेक्शनची अजिबात भीती वाटत नाही. म्हणून मी काही गोष्टी आपल्याकडे मागण्यासाठी आज आलो आहे, काही गोष्टी आपल्याला सांगण्यासाठी आलो आहे. पाटील साहेब तुमचा आशीर्वाद तर आहे, पण मला काही गोष्टी सांगत असताना फक्त पहिलं 5 वर्षापूर्वीचं थोडक्यामध्ये आपल्याला सांगायचं आहे. जास्त वेळ मी घेणार नाही आपल्याला. साधारण 5 वर्षापूर्वी मी इलेक्शनला उभं राहायचं मी ठरवलं आणि मग मी काय केलं तर मान आणि खटाव तालुक्यामधले जेवढे नेते या मतदारसंघामध्ये परिवर्तन व्हावं असं वाटणाऱ्या सगळ्या लोकांना मी भेटलो. धनाजी सावंत साहेब आणि चमत्कार झाला 5 वर्षापूर्वी साधारण 15-16 लोक जी इच्छुक होती या सगळ्या लोकांनी सांगितलं एक मोठी शेवटी म्हणजे त्यामध्ये आदरणीय राष्ट्रीय समाज पार्टीचे जे जानकर साहेब भाजपमधनं मंत्री होते, पण त्या जानकर साहेबांना आम्ही सांगितलं साहेब तुम्ही पळसवडीच्या आमच्या तालुक्यातले आहात आणि तुम्ही बघताय तालुक्यामध्ये काय अन्याय चालू आहे, लोकांची काय वागणूक चालू आहे, तुम्हाला पक्ष पार्टी बघून चालणार नाही. या तालुक्यामध्ये तुम्हाला एक जी तालुक्यामध्ये जनतेची भावना आहे त्याच्यावर राहायला लागेल. तुम्ही भाजपवरती कशात आहे आम्हाला माहीत नाही, तालुक्यात तुम्ही माणसात आहात आणि आमच्यात आहात ही भूमिका मांडावी लागेल. आणि जानकर साहेबांनी सुद्धा सांगितलं की तुम्ही जे ठरवाल आमचं ठरलंय म्हणून त्या कामी मी बरोबर आहे. आता ते प्रभाकररावजी घारगे साहेब माझे आमदार होते, ते मग आमच्या त्यामध्ये आले. डॉक्टर दिलीपराव येळगावकर भारतीय जनता पार्टीत आज पण आहे त्यावेळी पण होते, ते पण आमच्या ठरलेमध्ये आले. मी होतो. पोळ तर त्यांची दोन्ही मुलं आमच्यावर होती. तिकडं सुरेंद्र गुदगे आणि नंदकुमार मोरे असतील, रणजित देशमुख असतील, ह्या सगळ्यांची मी मोठ बांधली बांधवून आणि आम्ही सगळ्यांनी मिळून माझं एकमुखी सगळ्यांनी नाव घेतलं. सगळ्यांनी सांगितलं की अनिल देसाई हा आमचा सगळ्यांचा एकमुखी उमेदवार आहे. माहिती आहे ना आपल्या सगळ्यांना 5 वर्षापूर्वीचं बरोबर आहे सगळं असं ठरलं. पण फॉर्म भरायचा ठरला, दुसऱ्या दिवशी फॉर्म भरायला जायचं. त्यामध्ये प्रभाकर देशमुख साहेब पण परत आले आणि आदरणीय प्रभाकर देशमुख साहेबांनीच माझं नाव डिक्लेअर केलं. त्यांनी प्रेस घेतली आणि त्यांनी माझं नाव डिक्लेअर केलं. पण फॉर्म भरायच्या दिवशी काय झालं मला माहीत नाही, पण म्हणजे मी पण फॉर्म भरून ठेवतो. त्यांनी आमच्यावर फॉर्म भरला, पण काढायच्या वेळी काय झालं मला माहीत नाही. पण काढताना म्हणले मला शेवटची संधी द्या. बांधवनो एकदा ठरलं पवार साहेबांच्या समोर पाटील साहेब आम्ही गेलो आणि साहेबांनी आम्हाला सांगितलं की ठीक आहे अनिल देसाई त्यांना एक आपण संधी देऊया, शेवटची संधी देऊया. असं म्हणल्यावर आम्ही भरलेले फॉर्म सगळ्यांनी काढून घेतले. बांधवांनो विचार करा, आपल्या गावामध्ये आपापल्या गावामध्ये एखाद्याला जर सोसायटीला उभा केला, एखाद्याला ग्रामपंचायतीला उभा केला आणि त्याला जर फॉर्म भर म्हणून कोणी सांगितलं आणि जर काढ म्हणला तर तो परत काय करतो बघा. अनिल देसाईनं आमदारकीचा फॉर्म काढला आणि सांगितलं ठीक आहे पवार साहेब तुम्ही म्हणताय तर काही हरकत नाही, आम्ही सगळे थांबतो, तुम्ही त्या माणसाचं काम करतो. त्यामुळं नॅचरल जस्टिस म्हणून पवार साहेबांकडे माझा अधिकार आहे. मी पवार साहेबांकडे त्या हक्काने तिकीट मागितलं. साहेब मागच्या वेळी तुम्ही थांबून होता, आता यावेळी तुम्ही मला लढायची संधी द्या, लढणाऱ्या माणसाला जिंकणाऱ्या माणसाला संधी द्या. ही भावना मी त्यांच्याकडे मागितलेली आणि सांगितलेली आहे आणि मला पूर्ण खात्री आहे आदरणीय पवार साहेब मान तालुक्याच्या माणसांच्या मनामध्ये जी भावना आहे, कारण त्यांना सगळ्या मान आणि खटावमधल्या बऱ्याचशा सगळ्या गोष्टी माहिती आहेत, गावगावातला माणूस माहिती आहे, गावगडा माहिती आहे. त्यामुळं मान खटावच्या जनतेला पवार साहेब नाराज करणार नाही. त्यामुळं मला पूर्ण खात्री आहे यावेळी मला 100% तुतारीचं चिन्ह पवार साहेबांकडून मिळालं. मी आज कणकवलीमध्ये मुंबईकरांना आणि आपल्या सगळ्यांना काही गोष्टी मागायला आलो. मी आपला आशीर्वाद तर मागायला आलो, पण त्याच्याबरोबर मी आपल्या सगळ्यांना काही नम्रपणे प्रामाणिकपणे मला जे वाटतं ते हे सांगायला आलो. बांधवांनो इथनं पुढं आजपासून ही सभा झाल्यानंतर इथनं पुढं फक्त आणि फक्त 2 महिन्यातला एक तास तुम्ही फक्त माझ्यासाठी द्या. फक्त आणि फक्त एक तास आपण सगळं द्याल ना, फक्त 1 तास माझ्यासाठी द्या. हे करताना तुम्ही कुणी माझ्यासाठी 4 आणे खर्च करू नका. 1 दिवडी सुद्धा कोणी स्वतःचा खर्च करायचा नाही. माझ्यासाठी तुम्ही पैसे खर्च करू नका, फक्त माझ्यासाठी थोडा वेळ खर्च करा आणि प्रामाणिकपणे आपल्यातला आपला भावंड अनिल देसाई मानखटावचा आमदार व्हावा. पण आजपासून 1 तासामध्ये जेवढी आपली पैपवणी आहे, जेवढी आपली ओळखीची माणसं आहेत त्यांना फोन करा आणि त्यांना सांगा अनिल देसाई उभा राहतोय आणि अनिल देसाईला आम्ही सगळी उभा करतोय. अनिल देसाईला आपल्याला जिंकून आणायचं आहे. मगाशी कोणीतरी सांगितलं की आता इथं हजारोच्या संख्येनं लोक जमलेत, फक्त 50 लोक जर
आहे की तुम्ही मेसेजच आलाय नाही तर तुम्हाला माझा स्वतःचा मेसेज आला, माझ्या फोनवरून तुम्ही मला स्वतःला फोन करता. अनिल देसाईच्या मोबाईलमध्ये 50,000 लोकांचे नंबर आहेत, म्हणजे ते पण असे गावात कोणतरी टीम पाठवून गोळा केलेला नाही. तो माणूस मला कधीतरी भेटलाय, मी कधीतरी त्याच्याशी फोनवरती बोललोय किंवा त्यांनी मला कधीतरी फोन केलाय. अशा लोकांचे फोन 50,000 लोकांचे माझ्या मोबाईलमध्ये नंबर आहे. त्यामुळं त्या लोकांच्या जोरावर आणि तुम्ही गोळा केलेल्या 50,000 मतांच्या जोरावर काही जरी झालं तरी माझ्या कोळसोमी सिद्धनाथाचा गुलाल तुमच्या अंगावर पडल्याशिवाय राहत नाही. अनिल देसाई तुम्हाला गुलाल दिल्याशिवाय राहत नाही. हे करण्यासाठी फक्त तुम्ही आजपासून जेवढी माणसं मुंबईमध्ये आहेत, जेवढी माणसं बाहेर कुठं आहेत, त्या सगळ्या माणसांचं इथं पुढे मला मोबाईल नंबर द्यायचं, त्यांना मतदानासाठी गावासाठी आणायचं. तुमच्यातला माणूस दुबईला असू द्या, परदेशात कुठं पण असू द्या, बेंगलोरला असू द्या, तिकडे आपली बरीचशी लोक गलाई बांधले तिकडे पण आहेत, जिथं जिथं माणसं आहेत त्याला आणायचं. फक्त तुम्ही त्याला एवढंच सांगा तुला यायचं आहे आणि तुला मतदान करायचं आहे. बाकी त्यानं मग एक निमडी सुद्धा खर्च करायची नाही. जे जे करावं लागेल जिंकायसाठी आणि लढाईसाठी अनिल देसाई कुठं सुद्धा कमी पडणार नाही. मला माहिती आहे मी पण शेतकऱ्याचा पोरगा आहे. 500-500 माणसाला काही मिळत नाही, पण काय करायचं आता आपल्याला जशी लढाई लागेल. शेवटी पुढचा बंदूक घेऊन आला आणि मी तुमच्या हातात काठी दिली तर तुम्ही काही लढाई जिंकू शकत नाही. तर पुढचा बंदूक घेऊन आला की मी तुमच्या हातात मशीन गन देणार आहे, काय काळजी करू नका. मी पण शेतकऱ्याचा पोरगा आहे आणि मला माहिती आहे मानखटामध्ये आता पीक काही नुसतं पाण्यावर येत नाही. पाण्याची भाषणं फक्त आपण ऐकतोय. या इथल्या पिकाला जरा खताचा डोस पण लागणार आहे, त्याला जरा फवारणी पण औषधाची लागणार आहे. पण काही काळजी करू नका. आता अनिल देसाई पेरताना मुठीनं पेरणार आहे. एखादा बी नाही उगवला तर चालेल, एखादा बी जर कावळ्यानं खाल्ला, एखाद्या बी पाखरानं खाल्ला तरी काळजी करू नका. मुठानं पेरल्यावर 4 जरी बी नाही उगवलं, 4 बी कोणी खाल्लं तर राहिलेलं बी उगवल्याशिवाय राहत नाही. मला खात्री आहे साधारण 22 वर्षामध्ये अनिल देसाई इतका नम्रपणे, मी कधीसुद्धा कधी पण बघा कुठल्याही गावातनं जाताना गरीबातला गरीब माणूस माझ्या गाडीला हात करतो, गरीबातला गरीब माणूस मला फोन करतो. मला कधी बत्तेस लागत नाही, मला गावातला कधी पुढार लागत नाही. आणि म्हणून मी बघतोय कुठल्याही पुढाऱ्यानं न बोलवता फक्त अनिल देसाईच्या मेसेजवर तुम्ही सगळे आलाय. त्यामध्ये साहेब पुढारी कोणी घातलाय, कुठल्या पुढाऱ्याने तुम्हाला तुम्ही फोन केलाय, अशी अवस्था प्रत्येक गावागावामध्ये आहे. त्यामुळे अनिल देसाई हा पुढाऱ्यांचा कार्यकर्ताच नाही, अनिल देसाई हा सर्वसामान्य गोरगरीब माणसांचा कार्यकर्ता आहे. मी सर्वसामान्य गरीब माणसांना कुठले हात केला की माझी गाडी थांबते. मी त्याला काय काका, काय मामा कधी आरेरावी केली नाही, कधी त्याला आरेराव बोललं नाही. मी तुम्हालाही माहिती आहे, तुमचा जरी कोणाचा फोन आला ते बोला, काय पाहिजे, काय म्हणताय दादा, याच्याशिवाय मी कधी बोललो नाही. मी परमेश्वरच्या चरणी सांगेन अनिल देसाई आमदार होणार नाही. आमदार झाला की इथं बसलेला सगळा प्रत्येक माणूस आमदार होईल. वाटेल ना तुम्हाला मी आमदार झालो तर तुम्हाला आमदार झाल्यासारखं वाटेल ना. तशी वागणूक माझी आहे ना एवढ्या वर्षात. मी माझ्या परमेश्वराला अत्यंत नम्रपणे सांगेन, जी माझं वागणं आहे, ज्या माझा स्वभाव आहे, परमेश्वरा मला याच्यामध्ये इतकंचे बदल करून देऊ नको. मला किती पैसा मिळू दे, किती सत्ता मिळू दे, आणखी काही मोठी मोठी पदं मिळू दे, पण जो अनिल देसाई आहे, जो जमिनीवरनं चालणार अनिल देसाई, याच्यामध्ये मी कधी बदल होऊन देणार नाही. जगातलं काही झालं तर मी कशाची मला मस्ती कधी होऊन देणार नाही. आज जे पैशाचं मस्तीचं राजकारण चालू आहे हे आपल्याला बदलायचं आहे. पण दोन काय अवस्था आहे मान तालुक्यातली, मानखटामध्ये. आपण पेपरमध्ये वाचलं ना, पेपरमध्ये एक चमत्कार केला आपल्या आमदारानं. काय चमत्कार केला माहिती आहे का तुम्हाला? म्हणजे तुमच्या गावातल्या घटनेमुळे तुम्हाला माहीत असेल. मान खटाव तालुक्यामध्ये त्यांनी काही स्वतःच एक पण संस्था काढली नाही, एक सुद्धा कुठलं कॉलेज काढलं नाही. मान खटावमध्ये एखादी कुठली एक विकास सेवा सोसायटी काढली नाही, एक सहकारी संस्था काढली नाही, एक सुद्धा काही काढलं नाही. पण एक मायनी मेडिकल कॉलेज नावाचं एक मेडिकल कॉलेज होतं. ऐकलं ना काय तुम्ही थोडंफार? थोडक्यात आपल्याला काय चमत्कार केला या पट्ट्याने. म्हणजे ह्या जे म्हणतो ना मी महापुरुष आहे, मी कसला पुरुष आहे. त्यांनी काय केलं, या मायनी मेडिकल कॉलेजमध्ये 200 मेलेली माणसं 1 महिन्यानी जीवन झाली.
आणि 1 महिन्याने जीवन झाल्यावर महिनाभर 15 दिवस ॲडमिट राहिले. ॲडमिट झाल्यावर जाताना त्यांनी लिहून दिलं कॉलेजला, त्या मेडिकलला, त्या हॉस्पिटलला की आता आम्ही बरे झालो आहे, आता आम्ही सुखा समाधानानं घरी जातो आहे. म्हणून 50 रुपये 100 रुपयाचं एसटीचं तिकिटाचे पैसेसुद्धा घेतले आणि ती माणसं घरी गेली. आता त्या माणसाचे जर एखादा पुरुष मेला असेल तर त्याची बायको जाते त्या डॉक्टरला म्हणते, अहो आमचे हे आले होते, ॲडमिट झाले होते, तुमच्याजवळ राहिले होते, किमान मला तरी सांगायचं, बाकी कोणाला नाही सांगितलं. मी तर त्यांना भेटून गेले असते, त्यांना विचारलं असतं तुमचं अजून काही म्हणणं राहिले का, शेवटची काही इच्छा राहिले का, पोराबाळांसाठी काही निरोप होता का, एवढं मला तरी सांगायचं. हे डॉक्टरला ती बायको विचारते, ज्याची बायको गेली तिचा नवरा जाऊन विचारतोय. आणि या पट्ट्याने दुसरं काय चमत्कार केला तर आपण सगळ्यांनी ऐकलं होतं की तुकाराम महाराज वैकुंठाला विमानात बसून गेले. ऐकलं होतं ना, म्हणजे मी पण वाचले, मी पण वाचले. तशी ही 200च्या 200 माणसं सहदेव वैकुंठाला गेली, घरी गेलीच नाही. आली होती, ॲडमिट झाली आणि घरी गेली. असला चमत्कारी पुरुष आपल्याला आता बदलायचा आहे, याच्यामध्ये परिवर्तन करायचं आहे आणि याच्यासाठी आपल्याला तिथला आमदार बदलायचा आहे. खऱ्या अर्थानं शेतापर्यंत बांधापर्यंत पाणी पोचावं, याच्यासाठी परिवर्तन करायचं आहे. खऱ्या अर्थानं तरुणांच्या चुली पेटाव्यात. आता मुंबईकर इथनं पुढं, मुंबईमध्ये गावचा माणूस येऊन जगू शकत नाही, मला माहिती आहे. इथनं पुढं गावातला माणूस गाव कुसात जगला पाहिजे, याच्यासाठी त्याला शेतीपूरक उद्योगधंदे उभे करायचे आहेत. इथनं पुढं तिथल्या भागामध्ये आपल्याला रोजगार उभा करायचा आहे. आणि हे करण्यासाठी बचत गटांच्या माध्यमातून महिलांना आर्थिक साक्षर करण्यासाठी, नुसती महिला शिकून साक्षर नाही झाली पाहिजे तर ती आर्थिक साक्षर झाली पाहिजे, याच्यासाठी आपल्याला काम करायचं आहे. आणि एवढं सगळं काम करण्याच्यासाठी आपल्याला तिथं परिवर्तन करायचं आहे. या परिवर्तनाच्या लढाईमध्ये आपण सगळे सहभागी व्हा. मला एकदा हात वर करून सगळ्यांनी विश्वास द्या, या परिवर्तनाच्या लढाईमध्ये आपण सगळे सहभागी होऊया. मान खटाव विधानसभा